आपली सावली कायम आपल्या सोबत असते असे आपण नेहमी म्हणतो, मात्र वर्षातून 2 वेळा असा एक क्षण येतो जेव्हा ही सावली जणू गायबच होते. या अद्भुत भौगोलिक आणि वैज्ञानिक घटनेचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून देण्यासाठी पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे शून्य सावली दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 20 मे रोजी जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम प्रमुख गोपाल खाडे, नीता तोडकर व दीपाली खोडके यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयोगांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी काचेवर तसेच जमिनीवर विविध वस्तू ठेवून त्यांच्या सावल्यांचे निरीक्षण केले. जमिनीवर ठेवलेल्या वस्तूंची सावली अदृश्य झाल्यासारखी दिसत होती, तर काचेवर ठेवलेल्या वस्तूंची सावली काचेच्या खाली स्पष्ट दिसून येत होती. त्यामुळे सावली पूर्णपणे नाहीशी होत नसून ती वस्तूच्या अगदी तळाशी पडते म्हणून ती दिसत नाही. हे विद्यार्थ्यांना प्रयोगातून समजावून सांगण्यात आले. नमस्कार. आज आमच्या पीएमसी जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे शून्य सावली दिवस हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. गोपाल खाडे सरांनी आम्हाला या भौगोलिक घटनेची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने दिली. वर्षातून फक्त 2 वेळा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर येतो आणि त्यावेळी आपली सावली दिसेनाशी होते, पण प्रत्यक्षात सावली गायब होत नाही, ती आपल्या पायाच्या तळाशी जाते. आम्ही विविध वस्तू वापरून सावलीचे निरीक्षण केले. काही वस्तू काचेवर ठेवल्या आणि त्यांची सावली अगदी खाली दिसत होती. हा अनुभव आम्हाला पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्षात पाहण्याची संधी देणारा होता. अशा उपक्रमामुळे विज्ञानाविषयी कुतूहल आणि आवड निर्माण होते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि आनंददायी ठरला. यावेळी विद्यार्थ्यांना पृथ्वीची सूर्याभोवतीची गती, उत्तरायण, दक्षिणायन, सूर्याची बदलणारी स्थिती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भौगोलिक घटनांची माहिती देण्यात आली. शून्य सावली दिवस हा केवळ एक प्रयोग नसून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा वाढवणारा उपक्रम असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विज्ञान पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगितल्यास विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होते, तसेच अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक विचार करण्याची सवय लागते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आजचा दिवस आमच्यासाठी खूप वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा ठरला, कारण आज आम्ही प्रत्यक्ष शून्य सावली दिवस अनुभवला. साधारणपणे आपली सावली आपल्या मागे, पुढे किंवा बाजूला दिसते, पण आज काही क्षणासाठी ती पूर्णपणे गायब झाल्यासारखी वाटत होती. गोपाल खाडे सरांनी आम्हाला खूप सुंदरपणे यामागचं विज्ञान समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की वर्षातून फक्त 2दा सूर्य आपल्या माथ्यावर येतो व सावली आपल्या पायाच्या तळाशी जातो, म्हणून आपल्याला ती दिसत नाही. आम्ही मैदानात उभं राहून स्वतःची सावली अनुभवली, बघितली. पुस्तकात शिकवलेलं विज्ञान प्रत्यक्षात अनुभवताना खूप आनंद झाला. यासाठी आम्ही आमच्या शाळेचे व गोपाल खाडे सरांचे मनपूर्वक आभार मानतो. उन्हाळ्याच्या दिवसाचे वैज्ञानिक आणि भौगोलिक घटनेचा आनंद घेण्याकरता विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. या उपक्रमात नारायण एकनार, प्रशांत वार्डेकर, मंगला बोंद्रे, आरुषी भुजाडे, जान्हवी देशमुख, राधा निंगोट, समीक्षा जोगी, कृष्णाई गाढवे, पायल माहुरकर, खुशी भजभुजे, गौरी शिंदे, पूर्वी ठाकरे, प्रिया सोनवाने, पूर्वी डुकरे, आराध्या गायधने, धनश्री बावणे, आदित्य देशमुख, अर्पिता पांडुरे, वैष्णवी धुमाळे आदी विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून सावली गायब होण्यामागील विज्ञान समजावून घेतले आणि हा दिवस त्यांच्या दृष्टीने संस्मरणीय ठरला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आज शून्य सावली दिवस वाशिम जिल्ह्याकरता होता, तो आम्ही साजरा केला. विद्यार्थ्यांना भौगोलिक आणि वैज्ञानिक घटना प्रत्यक्ष अनुभवता याव्या आणि वर्षातून 2दा आपली सावली जी अदृश्य होते ती अदृश्य नाही होत, तर ती त्या वस्तूच्या खालच्या बाजूला तळाशी जाते. ही गोष्ट आम्ही विद्यार्थ्यांना काचेच्या माध्यमातून समजावून सांगितली. काचेवर ठेवलेल्या वस्तू विद्यार्थ्यांनी जेव्हा त्याची सावली बघितली तेव्हा ती त्या वस्तूच्या खालीच पडताना दिसली. अशा प्रकारे शून्य सावली दिवस आमच्या विद्यार्थ्यांनी उत्साह साजरा केला. त्यांनी ही भौगोलिक घटना, विज्ञान घटना समजावून घेतली. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.